शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण जात आहोत वेंगुर्ल्यामध्ये। पुणे ते वेंगुर्ले असाच आपला प्रवास असणार आहे। तर खास टाटा नॅनो सोबत आपण जाणार आहोत। तर पहिल्यांदाच मी त्या रूटवरती टाटा नॅनो घेऊन जात आहे आणि सकाळी थोडंसं आम्हाला उशीर झाला निघायला। बरोबर सकाळी मी 9:15 वाजता मी घरातून निघालो आणि वाटेमध्येच आम्ही फ्युएल पण फिलअप केलं। पुढे आम्ही खेडशिवापूरला टोल नाक्याजवळ आलो। टोल नाका क्रॉस केल्यानंतर जवळपास 1.5 किलोमीटर गर्दी होती आणि त्या गर्दीमुळे आमचा प्रचंड वेळ गेला आणि 1 तास आम्हाला लेट झाले। आणि पुढे गेल्यानंतर हे शिवरे गाव लागलं। तर नाश्त्याचा टाईम पण खूप पुढे जात होता। तर आत्ता म्हटलो नाश्ता पण करून घेऊ, तर म्हणून तिथं आम्ही थांबलो। ते हायवे लगतच हे जोगेश्वरी मिसळ आहे। तर इथून आता आमचा पुढचा प्रवास पुन्हा आम्ही सुरू करतो आहे। तर ऊन पण प्रचंड आहे, तर गाडीसुद्धा उन्हात बरीच तापते। तर आत्ता जस्ट टोल नाक्यावरती आम्ही हे उन्हासाठी प्रोटेक्शन शीट घेतलेत, तर इथं मी लावलेत। तर तेवढे थोडंफार उन्हापासून बचाव पण होतो आणि AC पण चांगलं काम करतो। आणि आत्ता आम्ही जो प्रवास करतो त्यामध्ये तुम्हाला टाटा नॅनोचा परफॉर्मन्स देखील बघायला मिळणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की पहा। आणि टाटा नॅनो ह्या एवढ्या लांबीच्या प्रवासाला कशा पद्धतीने परफॉर्म करते हे सुद्धा देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर आत्ता चला, तर आपण आमच्यासोबत तुम्हीसुद्धा या व्हिडिओमार्फत प्रवासामध्ये घरबसल्या एन्जॉय करा। चला तर मग आपण पुढच्या प्रवासाला सुरू करू। आणि थोडासा कॅमेऱ्याच्या माईकचा इश्यू असल्यामुळे मला हे ऑडिओ बॅकग्राऊंडमध्येच व्हॉईस ओव्हरिंग करावे लागते, तर तेवढं समजून घ्या। ठीक आहे, तर चला तर मग। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत पुणे बेंगलोर हायवेवरती खेडशिवापूरच्या इथे। तर आत्ता आपली प्रवास नाश्ता झाल्यानंतर पुन्हा सुरू केला आहे आणि आता नॅनोमध्ये खूप दिवसांनी असा लांबचा प्रवास करायला मी पण खूप एक्साइटमेंट होतो, कारण मलासुद्धा नॅनोसोबत ट्रॅव्हल करायला खूप आवडतं। आणि लाँग रूटला तर नॅनो घेऊन जायला अजूनच मजा येते। आणि समोर आहे आपल्याला थोडीशी जागा भेटली। गाडी निघते आपली, सहज निघते गाडी। नॅनोला फार जागा लागत नाही। आणि आत्ता आपण शिरवळजवळ आलेलो आहोत। मोठा कंटेनर आहे, चला आपण त्यालाही आपण पुढे ओव्हरटेक करून आलो आहोत। आपला मिडल लेन पकडले आणि रस्ता इतका छान आहे इथला की एकदम क्लास वाटतं गाडी चालवायला। आणि गाडीचा परफॉर्मन्स पण चांगला बघायला मिळतो, कारण गाडी पण चांगली पिकअप घेते आणि क्रूज करते। पावसाचं वातावरण थोडंसं मध्येच ढगाळ वातावरण होतं, पण पुन्हा क्लिअर होतो आहे। तर काय माहिती नाही की पाऊस येईल का नाही येईल। आता आपण खंबाटकी घाटामध्ये वर आलेलो आहोत। घाटामध्ये नॅनो घेऊन जाताना मी स्पोर्ट्स मोड ॲक्टिव्ह केला आहे आणि स्पोर्ट्स मोड जसा टाकला आहे तसा गाडी चांगलाच पिकअप घेते आणि मला घाट चढताना जास्त स्ट्रगल होत नाही आहे। सहजपणे बघू शकता तुम्ही, सहजपणे वरती चढत आहे आणि मला तेवढं स्ट्रगल वाटत नाही आहे चढताना। AC पण मी बंद केला आहे, कारण ACमुळे अजून लोड येतो गाडीवर। तर स्पोर्ट्स मोड टाकलं आहे, पण प्लस मी ACसुद्धा बंद केला आहे। तर थोडा चढून गेल्यानंतर पुन्हा AC चालू करेन, कारण CC कमी आहे, कारण 624 CCची गाडी आहे। 1000 CCच्याच गाड्या ACमध्ये तेवढ्या चढत नाही, तर 624कडनं काय अपेक्षा करणार। बापरे, आता घाटामध्ये सुद्धा खूप ट्रॅफिक लागले। आज ट्रॅफिकचा दिवस वाटते। सॅटर्डे संडे हा रस्ता ट्रॅफिकने भरलेला राहतो। आज पण सॅटर्डेच आहे, तर आज गर्दी लागलीच त्या सॅटर्डेची। तर आता खूप कसं अजून आता इथे सुद्धा वेळ गेला आहे। दुसरा टोल नाका लागला आहे खेडशिवापूर नंतरचा, हा सेकंड टोल। चला तर आता पुढचा प्रवास करू। तर आपण आता साताऱ्यामध्ये पोचतो आहे। 6 लेन हायवे आहे आणि गाडीसुद्धा चांगला परफॉर्म करते, मेंटेन स्पीड पकडते। मित्रांनो, आता आम्ही कराडच्या आसपास थांबलो। थोडं आता लगेच पुढे कराड लागणार आहे। थोडा पाय मोकळे करायला जरा थांबलो, पाणी पण प्यायचं होतं। बरंचसं इथं रस्त्याचं डायव्हर्जनचं काम चालू असल्यामुळे बराचसा वेळ गेला। गाडी पार्क केली। हा समोर रस्ता कराड कोल्हापूर। तर आपल्या तिकडे राईटला घेऊन अनुस्वारा घाटातून खारेपाटणला खाली उतरायचं आहे। चला तर आता आपली थोडीशी रेस्ट झाली, तर पुढच्या प्रवासाला सुरू करू। चला तर कराडचा टोल नाका आलाय।
तर मित्रांनो, आम्हाला कराडमध्ये देखील भरपूर प्रचंड गर्दी मिळाली. सातारा ते कराड या दरम्यान फ्लायओव्हरची कामं चालू आहेत, तर तिथे सुद्धा आमचा 1 तास गेला आहे ट्रॅफिकमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही पासवर्ड फाट्याजवळ थांबलोय जरा जेवायला. तर गाडी पण पार्क केली. हॉटेलचं हा लोकेशन आहे. तिथून थोड्याच पुढे गेल्यानंतर पासवर्ड फाटा आहे आणि आपल्याला मग पुढचा प्रवास चालू करायचा आहे. आता 3 वाजले, म्हटलं जेवण करून जाऊ. हा सगळं हॉटेलचं लोकेशन छान आहे. हॉटेल तर सर्विस जरा स्लो आहे. मागे असं शेत आहे यांचं. इथे सुद्धा पार्किंगला जागा आहे. तो वॉशरूम आहे. वॉशरूम चांगले क्लीन आहेत. नव्यानेच हॉटेल झालंय. तसं झोपा ठेवलाय. खेळणार जनाला जर घ्यायचं झोपा वगैरे हॉटेलवाले ठेवतात, पण सर्वच काही बसत नाही ठेवून. मागे असं त्यांची मोठी जागा आहे. चला तर मित्रांनो, आता जेवण झालं. आता इथून आम्ही जात आहोत पुढच्या प्रवासाला. सर्विस खूप स्लो होती, पण जेवण खूप छान होतं. जे पनीर चिली, दाल खिचडी आणि मसाला ताक जो भेटलेला खूप छान होता. वृंदाज किचन प्युअर व्हेज छान होतं हॉटेल. तर मित्रांनो, आम्ही पासवर्ड फाट्यापासून राईट मारलाय आणि हा खालून जो रस्ता फ्लायओव्हरच्या खालून हा समोर रस्ता जातो तो रत्नागिरीला आणि खाली मालवणला जाण्यासाठी खारेपाटणला खाली उतरतो. तर अनुस्कारा घाटातून आपल्याला जायचं आहे. इथून आंबा घाटातून सुद्धा रत्नागिरीत उतरता येतो. तर आजचा आपला रूट हा अनुस्कारा घाटातून आहे. तर हा आता आपण कोकरूडला जाणार आहोत, त्याच्यानंतर पुढे मलकापूर. तर हा रस्ता पण 2 लेन आहे, पण खूप छान आहे आणि रस्त्याला चांगला असल्यामुळे गाडी पण चांगला परफॉर्म करते. फक्त ओव्हरटेकिंग करताना घाई करू नका, कारण हा रस्ता चांगला असल्यामुळे बरेचसे लोक ओव्हर स्पीडला राहतात. तर तेवढी मात्र खबरदारी गाडी चालवताना घ्या. आता एक छोटासा घाटसुद्धा लागलेला आहे. तर हाही रस्ता घाटामध्ये पण चांगला आहे, तुम्ही बघू शकता. या घाटामध्ये सुद्धा ब्लाइंड स्पॉट येतात, तर तिथे कधी चुकूनसुद्धा ओव्हरटेक करू नका. तुम्हाला बऱ्यापैकी पुढे रस्ता दिसतोय आणि कुठलं वाहन येत नसेल तरच ओव्हरटेकिंग करा. बाकी तुम्ही तुमचा स्पीड जर मेंटेन आणि चांगल्या पद्धतीने ठेवलात, खबरदारीने गाडी चालवलात, तर तुम्ही एक चांगले ड्रायव्हर आहात. उत्तम ड्रायव्हिंग करता आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीलासुद्धा सेफ ठेवता. तर आता आपण कोकरूडला पोचलो आहे. तर हे असं बाजूला बघू शकता समोर पवनचक्क्यात आणि इथं प्रचंड हवा येते, खूप गार वाटते. आता इथं जरा फ्युएल भरण्यासाठी थांबू आपण. तर आता पेट्रोल भरून मग आता पुढचा प्रवास पूर्ण सुरू करू. तर थोडं आपण जरा फ्युएलसुद्धा भरून घेऊ. या पेट्रोल पंपाजवळ मी बाहेर उतरलो आणि इतका प्रचंड थंडी होती आणि गार वाटत होता. म्हणूनच एवढ्या उंचीवरती पवनचक्क्या लावल्यात, हवाच तशी आहे इथे. तर आत्ता आपण पावनखिंड या रस्त्याला लागलो. तिथून पावनखिंडला हा रस्ता जातो. तर आत्ता हा सगळं उतार लागतो जायताना. हा घाटच आहे. तर माझ्यासमोर टेम्पो आहे, तर मी टेम्पो आणि माझ्यातला अंतरसुद्धा मी डिस्टन्ससुद्धा बघू शकता की सेफली ठेवलं आहे. चला, तर पाऊस फायनली आला आणि आम्हाला इथे पाऊस भेटला आहे. जबरदस्त वातावरण झालं आहे. वा, खूप भारी वाटतं. पाऊस पडला आणि थोडंसं उन्हाळ्यानं असून एकदम थंड थंड वातावरण झालं. तर मित्रांनो, आम्ही अनुस्कारा घाटाच्या अलीकडे जरा थांबलो आहे थोडा रेस्ट घेण्यासाठी आणि ते पाऊस पण चांगलाच पडून गेला आहे. तर थोडीशी ते पाऊस मे बी पडतच असतो, कारण थोडीशी हिरवळ पण वाटते इथे. थोडं छोटं गवत पण उगवलं आहे. तर पावसामुळे वातावरण पण छान झालं आहे. तर थोडंसं चांगलं वाटलं इथलं क्लायमेट. तर जरा बाजूला गाडी घेऊन थांबलो आणि थोडे पाय पण मोकळे केले. तर आता 6 वाजून गेलेत. तर आत्ता आपल्याला अजून पुढचा बराच पल्ला गाठायचा आहे. तर मित्रांनो, हा आहे अनुस्कारा घाट आणि आता आपण घाटाच्या एकदम टॉपवर आहोत. इथून हा व्ह्यू पॉईंट आहे. बरेचसे लोक इथे ह्या व्ह्यू बघण्यासाठी थांबतात आणि फोटोग्राफीसुद्धा करतात. तर आम्ही देखील इथे थांबलो आणि आम्ही हा व्हिडिओ शूट करतो आहे. तर खूप भारी वाटतो इथून हा सीन. तर पुढे सुद्धा मी 360 व्ह्यू घेणार आहे आणि आत्ता 6:30 झाले. आता आपण ह्या
अनुस्कारा घाटात आता खाली उतरणार आहोत. तर ते इथे आपण व्ह्यू पॉईंटसाठी थांबलो. खूप भारी दिसते इथून व्ह्यू. तर मित्रांनो, हे आहे अनुस्कारा घाट आणि हा काय असा नजारा एक नंबर, जबरदस्त सनसेट. 6 वाजून गेलेत. हा तसा बायकर पॉईंटच आहे. बरेचसे इथं बायकर्स लोक थांबतात. समोर पायलट पण थांबले आपली. तर मित्रांनो, या पुढील प्रवास आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आत्ता व्हिडिओ आपण इथे हा थांबवत आहोत आणि ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा प्रवास आपण दाखवणार आहोत. कारण व्हिडिओ खूप बराच मोठा होतो, त्या कारणामुळे आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतो. कारण जास्त लेंथ असले की तो बघायलासुद्धा कंटाळवाणा वाटतो. तर आत्ता आपण इथे थांबवत आहोत आणि ह्याची नेक्स्ट जर्नी आपण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.